सरसुखाची भाग 18. दुसऱ्या दिवशी गौरी कॉलेजमध्ये पोहोचली. मल्हारही तेव्हाच कॉलेजमध्ये पोहोचला. गौरीनं त्याच्याकडे बघून एक गोड स्माईल दिली. मल्हार मात्र नेहमी जसं तिच्यासोबत बोलायचा अगदी तसाच बोलला. गौरीला त्याचं नवल वाटलं. प्राचीसोबत गौरी तिच्या क्लासमध्ये जाऊन बसली. मल्हारला काय झालं? काल तर किती काही बोलत होता आणि आज मात्र असं दाखवतंय जसं की त्याला माझ्याविषयी काहीच वाटत नाहीये. गौरीच्या डोक्यात विचारांचा भुंगा फिरत होता. सुरू असलेल्या लेक्चरमध्येही तिचं लक्ष लागत नव्हतं. कसा बसा दिवस संपला. कॉलेजच्या बाहेर मल्हार, गौरी, प्राची आणि मल्हारचा मित्रपरिवार नेहमीच्या ठरलेल्या ठिकाणी भेटला. सर्वांच्या गप्पा गोष्टी, एकमेकांना चिडवणं सुरू होतं. गौरी मात्र एका कोपऱ्यात शांत उभी होती, सर्वांपासून थोडीशी दूर. काय झालं? मल्हारनं तिच्या आवडीच्या ब्लॅक कॉफीचा मग तिच्या समोर धरला. विचार करत होते, गौरी म्हणाली. कशाचा? मल्हारनं तिला विचारलं. तुझा. कालच्या तुझ्या वागण्यात आणि आजच्या तुझ्या वागण्यात किती जमीन आसमानचा फरक आहे. आज तर असा बोलत होतास की मी तुझी कुणीच नाही, गौरी म्हणाली. मुद्दामच. तूच तर म्हणालीस ना की तुला माझा त्रास होऊ शकतो आणि एकंदरीत तुझं म्हणणंही बरोबरच आहे. सगळ्या कॉलेजमध्ये आपल्या नावाच्या चर्चा होणं ही चांगली गोष्ट नाहीच. तुझ्यावर प्रेम आहे याचा अर्थ ते फक्त सतत व्यक्त करणं गरजेचं नाही आहे. तुझं कॉलेजमध्ये असणंही माझ्यासाठी खूप काही आहे, मल्हार म्हणाला. पण मला तुझ्यासोबत बोलावं वाटलं तर, गौरी म्हणाली. तर आपण कॉलेज सुटल्यावर भेटत जाऊ. चल, मी तुला अशी एक जागा दाखवतो, मल्हार म्हणाला. ए मल्हार, गौरी आणि मल्हार तिथून निघाले तेवढ्यात मल्हारच्या मित्रानं त्याला आवाज दिला. हे बघ, मला मॅडी म्हणायचं. मल्हार फक्त गौरी म्हणणार. कळलं? मल्हार त्याच्या मित्रावर ओरडला. चिल यार, सहजच म्हणालो होतो मी. सॉरी, डिस्टर्ब केलं तुला, तो मित्र म्हणाला आणि निघून गेला. गौरी आणि मल्हार शहरातल्याच एका तलावाकाठी गेले. गौरी, आपण रोज 5:30 वाजता इथं भेटायचं. तुझ्या हॉस्टेलपासून जवळच आहे हे ठिकाण. म्हणजे 7 वाजेपर्यंत तू हॉस्टेलवर पोहोचू शकशील. खूप वर्दळही नाही आणि अगदी सुनसान जागा नाहीये. मी येत जाईल हॉस्टेलपर्यंत पोहोचवायला, मल्हार म्हणाला. पण मग, गौरी बोलत होती. हॉस्टेलपासून थोडं लांबच थांबत जाईल, ठीक आहे, मल्हार म्हणाला आणि गौरीनं मान डोलवली. मल्हारनं गौरीला त्याच्या नवीन लिहिलेल्या गाण्याच्या ओळी ऐकवल्या. गौरी ही अगदी तल्लीन होऊन ऐकत होती. मल्हार आणि गौरीचं कॉलेज सुटल्यावर रोजच भेटणं सुरू होतं. मल्हार त्यानं तयार केलेली गाणी गौरीला गाऊन दाखवायचा. गौरी ही अगदी तल्लीन होऊन ऐकायची. गिटारवर त्याची अलवार फिरणारी बोटं आणि त्यातून निघणाऱ्या सुरांच्या जादूत गौरी अगदी हरवून जायची. गौरीला भेटायला यायला मल्हारला बरेचदा उशीर व्हायचा. तो उशिरा आला म्हणून गौरी त्याच्यावर अगदी चिडून जायची. मल्हार मग गौरीची मनधरणी करायचा. रुसणं, फुगणं, मनवणं, लुटूपुटूचं भांडण यात वेळ अगदी भरकन निघून जायचा. दिवस सरत होते. कॉलेजच्या रंगीबिरंगी दिवसांसोबत दोघांचे प्रेमही बहरत होते. बघता बघता मल्हारचं कॉलेजचं शेवटचं वर्ष आणि गौरीचं दुसरं वर्ष संपत आलं होतं. फायनल परीक्षेच्या आधी दोघंजण ठरल्या ठिकाणी भेटणार होते. नेहमीप्रमाणे गौरी वेळेवर पोहोचली होती आणि मल्हारला यायला नेहमीसारखाच उशीर झाला होता. सॉरी, आजही उशीर झाला, मल्हार बोलला. त्यावर गौरी अगदी शांत बसून होती. काय झालं? आज चिडली नाहीस? नेहमी हक्कानं चिडणाऱ्या गौरीला असं शांत बघून मल्हारला आश्चर्य वाटलं. गौरी त्याच्या गळ्यात पडून मात्र लहान मुलाप्रमाणे हमसून हमसून रडायला लागली. गौरी, काय झालं? कुणी त्रास दिला का? की कुणी काही बोललं? मल्हार काळजीनं विचारत होता. गौरी मात्र रडतच होती. गौरी, बोलशील का काही? मल्हारनं परत विचारलं. गौरीचं मुसमुसणं सुरूच होतं. मल्हारनं तिच्या डोक्यावरून हात फिरवला. गौरीला अजूनच रडू फुटलं. तिनं मल्हारला मारलेली मिठी अजूनच घट्ट केली. काय झालं असेल? कोणी बघेल या भीतीनं एरवी मला खेटून बसायला घाबरणारी गौरी
आज चक्क गळ्यात पडून रडते. एवढं काय झालं असेल? घरचं काही मॅटर असेल का? की कॉलेजमध्ये काही झाले असेल? प्राचीसोबत भांडण वगैरे केलं का काही न? मल्हार विचार करत होता. गौरीचं रडणं मात्र थांबत नव्हतं. गौरी, तो 3rd इयरचा पक्क्या, त्यानं तुला काही त्रास तर दिला नाही ना? त्या दिवशी त्याचं आणि माझं वाजलं होतं. 1 नंबरचा नालायक मुलगा आहे तो. मल्हारला आता अजून एक शंका आली. नाही रे, तसं काही नाही. गौरी रडत रडतच बोलली. मग काय झालं? सांग ना. किती वेळपासून नुसती रडते. नेमकं काय झालं ते सांग तरी. असा जीव नको टांगणीला लावू. मल्हार थोडा चिडून म्हणाला. गौरीनं स्वतःची डोळे पुसले. मल्हारला भेटायला आल्यापासून गौरीचं रडणं सुरू होतं. मल्हार तिची समजूत काढत होता. गौरी मात्र रडतच होती. नंतर मात्र मल्हार गौरीवर चिडला. मल्हार, तुझं कॉलेज संपणार ना आता? पुढच्या महिन्यात परीक्षा सुरू होतील तुझ्या. नंतर मग आपण कसे भेटणार? गौरी डोळे पुसत म्हणाली. एवढूशा कारणासाठी इतकी रडतेस होय? वेडीकुडी घरची. मी येत जाईल ना तुला भेटायला. तू जेव्हा म्हणशील तेव्हा, जिथं म्हणशील तिथं, रोज म्हणशील तर अगदी रोजही. आता रोजच भेटतोय तसंच भेटत जाऊ, मल्हार म्हणाला. खरंच? गौरीनं त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. हो ग बाई, खरंच. गौरी, तुझ्यासाठी एक गाणं तयार केलंय. ऐकशील? मल्हारनं विचारलं. तुझं गाणं मी ऐकणार नाही असं होईल का? गौरी म्हणाली. मल्हारच्या गाण्यानं गौरीची नाराजी कुठल्या कुठं पळाली. दिवस भरकन पुढं गेले. मल्हारच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षाही संपल्या. गौरीच्याही 2ऱ्या वर्षाच्या परीक्षा संपल्या. मल्हार परीक्षेत पास झाला होता. गौरी मात्र अगदी काठावर पास झाली होती. रिझल्ट लागल्यानंतर दोघं नेहमीच्या ठरलेल्या ठिकाणी भेटले होते. मल्हार, आता पुढं काय करणार आहेस तू? गौरी मल्हारला भेटायला आली होती. आल्या आल्या तिनं त्याला प्रश्न विचारला. काय करणार म्हणजे? इतक्या दिवसांनी भेटतोय आपण. आधी तुझ्यासोबत पोटभर गप्पा मारणार, मल्हार म्हणाला. अरे, मी भविष्याबद्दल बोलते. इंजिनिअरिंग संपलं ना, मग पुढं काय? गौरी म्हणाली. पुढं मस्त गाणी गाणार, माझा म्युझिक अल्बम काढणार, स्टेज शो करणार किंवा बॉलिवूडमध्ये प्रयत्न करून बघणार. खरं सांगू, मी स्वतःसाठी पाहिलेलं स्वप्न जगणार. तुला पण वाटतं ना मी रॉकस्टार व्हावं? मी तेच करणार, मल्हार म्हणाला. हो, ते सगळं होईल तेव्हा होईल रे. पण पोटापाण्याचं काय? गौरी म्हणाली. पोटापाण्याचं म्हणजे? मल्हारला प्रश्न पडला. अरे, म्हणजे नोकरी वगैरे, गौरीने उत्तर दिले. मी मी कशाला नोकरी करू? माझ्या बाबांचा एवढा मोठा बिझनेस आहे. एवढी मोठी संपत्ती मलाच मिळणार ना, मल्हार थोडा बेफिक्रीनं बोलला. मग घरचाच बिझनेस जॉईन कर ना, गौरी म्हणाली. हे बघ गौरी, तू ना टिपिकल माझ्या आईबाबांसारखं बोलू नकोस. मला बिझनेस, नोकरी वगैरे या असल्या गोष्टीत बिलकुल रस नाही आहे. आणि आज तुझ्या डोक्यात हे कसलं खूळ आलंय? मल्हार थोडा चिडून बोलला. खूळ नाही, 2 वर्षांनी माझंही इंजिनिअरिंग संपेल. आपल्या लग्नाचं घरी बोलावं लागेल ना, गौरी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती. कमॉन गौरी, अजून 2 वर्ष बाकी आहेत तुझे. सध्या तू अभ्यास, परीक्षा यावर फोकस केला पाहिजे. आधीच काठावर पास झालीस तू. हे लग्न वगैरे नंतरच्या गोष्टींचं टेन्शन आता का घेते? पुढचं पुढं बघू यार. मी एवढा पुढचा विचार करत नाही. एक सुंदर धून बसवली होती आज. तुला भेटल्यावर ऐकवेन असं वाटलं होतं. पण तू आज जाऊ दे, आता मूडच गेला माझा. आपण नंतर भेटू. येतो मी, मल्हार उद्विग्नपणे बोलून तिथून निघाला. गौरी मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तिथंच उभी होती. प्राची, मल्हार असं का बोलला असेल ग? मल्हारला भेटून हॉस्टेलवर आल्यावर गौरी प्राचीसोबत बोलत होती. घरी काही वाद झाला असेल. तसंही बघ ना, 12वी झाल्यावर लोक लगेच मागं लागतात. पुढं काय शिकायचं ह्या प्रश्नानं अगदी भांडावून सोडतात. तसंच डिग्री हातात आली की लगेच सगळ्यांना वाटतं चांगला जॉब लागला पाहिजे.
सगळ्यांचे तेच प्रश्न ऐकून टेन्शन आलं असेल ना त्याला. तुला भेटायला आला आणि तूही तेच विचारलं. साहजिकच सगळा राग तुझ्यावर निघाला, प्राची म्हणाली. तसंही असेल, पण मी काही चुकीचा मुद्दा मांडला नाहीये, गौरी म्हणाली. मुद्दा चुकीचा नव्हता, पण वेळ चुकीची होती. मला तरी वाटतं आता तू अभ्यासावर लक्ष दे. तू पास होईपर्यंत तो काही ना काहीतरी करेल. आहेत, भरपूर वेळ आहे. आणि मला एक सांग, तू आज पास झाली आणि लगेच तुझं उद्या लग्न होणार आहे का? नाही ना? मग तू काळजी करू नको. मल्हारला थोडा वेळ दे. प्राचीनं गौरीला समजावलं आणि गौरीलाही ते पटलं. तिनं मल्हारला त्याचा वेळ द्यायचा असं ठरवलं. यावेळी मात्र गौरी जोमानं अभ्यासाला लागली. अधूनमधून मल्हारसोबत भेटीगाठी होत होते. सगळ्यांना मोठा वाटणारा 2 वर्षाचा कालावधी अगदी झरझर संपून गेला. गौरीच्या शेवटच्या वर्षाचा निकाल लागला होता. गौरी निकाल घ्यायला आणि बाकीच्या कॉलेज सोडायच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कॉलेजमध्ये आली होती. दिवसभर तिनं सगळी कामं उरकली. संध्याकाळी ती मल्हारला भेटायला गेली. परीक्षा संपल्यापासून दोघं आताच भेटले होते. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.